दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीप सिंग मोहन सिंग राजपूत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्याकडून इम्पॅक्ट ऑफ डायव्हर्स अंडर सेक्शन 13 ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 अँड इम्पिरिकल स्टडी इन सोलापूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र अर्थातच घटस्फोटाचे म्हणजे विवाह विच्छेदनाचे होणारे परिणाम या विषयावर सखोल संशोधनासाठी विद्या वाचस्पती डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली। 2 ऑगस्ट रोजी विद्यापीठात झालेल्या मौखिक सादरीकरणात त्यांनी आपल्या संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष मांडले आणि घटस्फोटामुळे घटस्फोटित पती पत्नी, घटस्फोटितांची मूलबाळ, घटस्फोटितांचे मातापिता आणि त्यांचे दोन्ही परिवार आणि समाजावर होणारे परिणाम तसंच घटस्फोटाची कारणं, घटस्फोटापूर्वी आणि घटस्फोटानंतर येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा यावर त्यांनी अभ्यासपूर्ण अशी मतं मांडून हिंदू विवाह कायद्यामध्ये आणि इतर धर्माच्या कायद्यामध्ये सध्या परिस्थितीनुसार काय सुधारणा होणं आवश्यक आहे याबाबत माहिती दिली। राजपूत यांचं सदर विषयाचं संशोधन दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर यू मंगापतीराव आणि सध्याचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सोनाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं। या सादरीकरणावेळी अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्री वसंत कोरे, बाह्य परीक्षक म्हणून कोल्हापूर येथील डॉक्टर MC शेख आणि मार्गदर्शक डॉक्टर सोनाली गायकवाड, त्याचप्रमाणे दयानंद महाविद्यालयाचे सध्याचे व्यवस्थापन पाहणारे डॉक्टर उबाळे, दयानंद कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दामाजी, दयानंद शिक्षणशास्त्राचे प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या या यशामुळे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होतोय। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।